विटा पोलिसांनी 24 तासात चोरीचा गुन्ह्याचा तपास करून चौघांच्या मुसक्या हवाल्यात 2 अल्पवयींचा समावेश. अखेर चोरट्यांना केलं विटा पोलिसांनी जेरबंद. सविस्तर. विटा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी आहे की खानापूर तालुक्यातील हिंगणघाट येथील रहिवासी किराणा दुकान व्यवसाय चालवणारे श्री सुभाष बाबूराव मोहिते वय वर्ष 64 हे नेहमीप्रमाणे आपल्या दुकानातल्या कामावरून त्यांच्या मोटारसायकलवरून रोडने जात असताना काही अज्ञात संशयित चोरट्यांनी सुभाष मोहिते यांच्या कपाळावरती काठीने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने तोडून घेऊन काही अज्ञात चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. त्यानंतर जखमी अवस्थेत असणारे सुभाष मोहिते यांनी विटा पोलीस ठाण्यात धाव घेत सदरवरील झालेले सर्व प्रकार विटा पोलिसांना सांगितल्यानंतर विटा पोलिसांनी या संदर्भात फिर्याद दाखल करत गुन्हा दाखल केला. या जबर चोरी प्रकारात गुन्हा उघडकीस आणण्यास सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम व विटा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील यांनी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब यांना तपास करण्याचा आदेश दिल्यानंतर विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्यात. त्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार महेश देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हिंगणघाटे येथील काही 4 इसमांनी मिळून वरील सदर चोरीचा गुन्हा केला. अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तातडीने विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार यांनी सदर त्या मार्गावर सापळा रचून वरील नमूद संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे नाव व गाव विचारलं. यावेळी अक्षय अण्णासो मोहिते वय वर्ष 21 व विजय उर्फ गोट्या अर्जुन मदने वय वर्ष 21 आणि आणखी 2 अल्पवयीन संशयित चोरटे सर्व राहणार हिंगणघाट तालुका खानापूर यांनी ही माहिती दिली. त्या सर्वांना विटा पोलीस ठाण्यामध्ये आणून अंमलदार पोलीस पथकाने त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी वरील गुन्हा केला असल्याची कबुली विटा पोलिसांना दिली. सदर त्यांच्याकडील फिर्यादी सुभाष मोहिते यांच्या गळ्यातील हिस्सेडा मारून चोरलेली सोन्याची चैन हस्तगत करण्यात विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले. ही दमदार कामगिरी विटा पोलीस ठाण्याकडे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे मॅडम यांनी तपासकामी करत अंमलदार उत्तम माळी, महेश देशमुख, अमोल कराळे, महेश संकपाळ, हेमंत तांबेवाग, संभाजी सोनवणे, प्रमोद साखरपे, अक्षय जगदाळे तसेच श्रीधर बागडी, अजय पाटील, नेम सायबर पोलीस ठाणे यांनी ही दमदार कामगिरी करत 16,180 ग्राम सोन्याची चैन हस्तगत करून 64,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. हा जबर चोरीचा छडा 24 तासात तपास करत विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी ही दमदार कामगिरी केल्याने विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील साहेब व पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब यांनी या सर्वांचं अभिनंदन केलं. हिंगणघाटे गावामध्ये विटा हद्दीमध्ये 8 मार्च रोजी एक सुभाष मोहिते वय वर्ष 65 हे आपले गावातील दुकान बंद करून किराणा मालाचं घरी जात असताना रात्री मोटरसायकलवर जात असताना एक अज्ञात इसमाने त्यांच्या डोकीवर जबरी मारहाण करून काठीने त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावून घेतली आणि त्यातील काही तुकडा त्यांच्या हातात राहून बाकीची चेन घेऊन पळून गेला. या वर्णनाची फिर्याद आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर आपल्या पोलीस स्टेशन हद्दीतील आमचे तपास पथक PSI कांबळे मॅडम आणि आमच्या DB पथक याच्यामध्ये गोपनीय बातमीदार यांना महेश देशमुख आमचे कॉन्स्टेबल यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याप्रमाणे आम्ही सातारा पुणे ह्या हद्दीमध्ये तपास करून आमच्या टीमने ह्या आरोपींचा माग घेतलेला आहे. त्यात 4 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. 2 मायनर आहेत आणि 2 मेजर आहेत. त्यांना अटक करून रिमांड मेहरबान कोर्टाने दिलेले आहे. आज रिमांड प्रोड्यूस करत आहोत. याच्यामध्ये जी काही चेन गेलेली होती ती चेन 100% म्हणजे टोटल आमच्याकडे 16.180 ग्रॅम एवढी चेन आम्ही रिकवर करण्यात यश आलेलं आहे. या तपासामध्ये मार्गदर्शन माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेब, माननीय ॲडिशनल SP रितू खोकर मॅडम आणि SDPO विपुल पाटील सर यांचं मार्गदर्शन आणि सूचनेप्रमाणे हा तपास करण्यात यश आलेला आहे. हे आमच्या टीममध्ये हवालदार कराळे, अमोल कराळे, हेमंत तांबेवाग, प्रमोद साखरपे, महेश संकपाळ आणि संभाजी सोनवणे आणि अक्षय जगदाळे ह्या सर्व टीमने अतिशय कमी वेळामध्ये हा तपास पूर्ण करून 100% रिकव्हरी करून आणि जी काही आरोपी आहेत ते निष्पन्न करण्यात यश मिळालेलं आहे. धन्यवाद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी.
न्यूज चॅनल.